नमस्कार मंडळी. माणसाच्या शरीराला लाभलेलं एक वरदान म्हणजे काय माहिती आहे? त्याला त्याच्या भावना बोलून दाखवता येतात, म्हणजे त्याला बोलता येतं. आता प्रत्येकालाच बोलता येतं, पण कसे, कुठे आणि काय बोलावं याचे कोणतेही क्लासेस नसतात. जो तो आपल्या अनुभवातून, संस्कारातून, परिस्थितीनुसार, ज्ञानानुसार बोलत असतो. आपल्या बोलण्यावरूनच किंवा बोलण्याच्या पद्धतीवरूनच समोरच्याला हे समजतं की आपण काय आहोत, कुठून आलो आहोत. एखादी व्यक्ती दिसायला खूप सुंदर असते, पण जर का त्याचे बोलणं कटू किंवा बालिशपणाचं असेल तर लोक त्याचा तिरस्कार करतात. ज्ञानानंही कितीही मोठा व्यक्ती असला आणि जर का त्याच्या बोलण्यात इगो किंवा उद्धटपणा असेल तर लोक अशा लोकांना टाळतात, त्यांना नावं ठेवतात. म्हणून जर असं वाटत असेल की आपल्या आजूबाजूचे वातावरण आनंदी राहावं, लोकांनी आपल्याशी आपुलकीने, प्रेमाने, आदराने वागावं, तर सर्वात आधी तुम्हाला तुमची वाणी गोड ठेवावी लागेल, नम्रता ठेवावी लागेल. ज्या लोकांना अशी कला अवगत असते अशांना आपण समजदार म्हणू शकतो. मग समजदार लोक काय बरं बोलत असतील, किंवा बोलताना कुठले नियम ते लक्षात ठेवून बोलत असतील, किंवा कुठल्या प्रकारे कुठल्या गोष्टी ते बोलत नाहीत किंवा बोलतात, तेच आज आपण पाहणार आहोत. जर आपल्यालाही ह्या पद्धतीचं बोलता आलं तर आपणही समजदारांच्या गिनतीत येऊ. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की सुंदरता ही बोलण्यातून झळकली पाहिजे. समजदार व्यक्तींना हे पक्कं माहीत असतं की सुंदरता ही व्यक्तीच्या चेहऱ्यावर नसून बऱ्याच प्रमाणात त्याच्या बोलण्यात आहे. म्हणून आपण अर्धी लढाई बोलण्याने जिंकू शकतो. चेहरा कितीही सुंदर का असेना, पण जर का आपली वाणी कटू असेल ना तर लोक पाठ वळवतात. म्हणून चेहऱ्याच्या सौंदर्याला जसं आपण जपतो तसंच आपण आपल्या जिभेला किंबहुना आपल्या वाणीला जपायला पाहिजे. सुंदरता तोपर्यंत आहे जोपर्यंत आपलं मन सुंदर आहे, तर आपलं वागणं छान आहे. आणि आपलं वागणं म्हणजेच आपले व्यवहार, आपला आचार तेव्हा सुंदर होईल जेव्हा आपण कोणाचीही चुगली, निंदा करणार नाही. तसेच बोलणं खराब असणं म्हणजेच तुमचं डोकं ठिकाणावर नाही आहे. म्हणून समजदार लोक नेहमी हाच विचार करतात, नेहमी हाच प्रयत्न असतो त्यांचा की मी कधीही कोणाबद्दल वाईट विचार करणार नाही, कोणाची निंदा करणार नाही आणि कुठल्याही निगेटिव्हमध्ये आपला वेळ वाया घालवणार नाही. उलट जर कोणी आपल्याशी बोलायला आले तर त्याला खूप छान फिलिंग वाटली पाहिजे, असंच ते वागतात. पुढचा मुद्दा आहे समोरच्या व्यक्तीला अप्रिशिएट करतात. बोलताना फक्त मी आणि माझे याचाच उल्लेख नसतो, तर समोरच्यांचे देखील बोलणं लक्षपूर्वक ऐकून त्यांच्या चांगल्या गुणांचे, त्यांच्या चांगल्या कार्याचे कौतुक करतात, त्यांची वाहवा करतात, त्यांना अप्रिशिएट करतात. त्यांचे काही चुकले तर त्यांच्यावर हसणं किंवा निंदा नालस्ती दुसऱ्यांजवळ करणं या गोष्टी करत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं की माझ्यातही काही गोष्टींची कमतरता आहे आणि समोरच्या व्यक्तीच्या तोंडातही जीभ आहे. मला बोलायला म्हणजे जसे पेराल तसंच उगवेल ना, जसं द्याल तसंच मिळेल, निसर्गाचा नियमच आहे. म्हणून चांगलंच द्या, मग ती वस्तू असो की शब्द, बोलणं, विचार, कौतुक यापैकी काहीही असो. पुढचा मुद्दा आहे कुठल्याही गोष्टींचा दिखावा किंवा शो ऑफ हे लोक करत नाहीत. म्हणजे असं बघा की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, अशी एक म्हण आहे. काही व्यक्ती जशा दिसतात ना तशा त्या नसतात, त्या तशा वागत नाहीत. तर बरीच लोक भीतीपोटी तोंडावर काही आणि मागे काही बोलत असतात आणि काही दाखवतात, म्हणजे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे असं आपण म्हणतो ना. पण समजदार लोक कुठल्याही गोष्टींचा दिखावा करण्यात विश्वास ठेवत नाहीत. खूप लोकांना दिखावा करण्याची भारी हौस असते. मग तो कपडा लत्ता असो, घरदार असो, सोनं नाणं असो, पैसा अडका असो, हुद्दा असो, स्टेटस असो, काहीही असो. आमच्याकडे हे आहे आणि आम्ही असे दिसतो, असे राहतो, बघा बघा असे फिरतो, पार्ट्या करतो, या सगळ्या गोष्टी स्टेटसला ठेवून स्वतःचा दिखावा करत असतात. पण समजदार लोक मात्र मी जसा आहे तसाच आहे हे जाणतात की जेव्हा आपण शो ऑफ करणं सुरू करतो ना तेव्हा लोकांचं लक्ष आपल्यावरून उडून जातं, हटतं, दुरावा निर्माण होतो. म्हणजे लोक आपल्याला टाळायला लागतात की बघा ही व्यक्ती किती दिखावा करते, किती शो ऑफ करते, आणि आम्हाला हे आवडत नाही. आपल्याला इग्नोर करायला सुरुवात करतात लोक. आणि जिथे आपण रिअल असू, खरे असू, वास्तविक राहू, जे खरंच आपण आहोत
तर लोक आपल्याकडे ऑटोमॅटिक आकर्षित होतात. आणि तुम्ही किती आणि काहीही दाखवा, कधी ना कधी तर खरी परिस्थिती उघडकीस येतेच. म्हणून समजदार व्यक्ती कधीही शो ऑफ करत नाहीत. त्यांना माहीत असतं की त्यांचा काहीही फायदा नसतो. खरेपणा जेव्हा उघडकीस येतो ना, तेव्हा तोंड लपवत फिरावं लागतं. शरमेने लोक नजरेला नजरसुद्धा भिडवत नाहीत. लबाडी ही तोटक्या चादरीसारखी असते. तोंड झाकलं तर पाय उघडे पडतात आणि पाय झाकले तर तोंड उघडं पडतं. पुढचा मुद्दा आहे, समजदार लोक बोलून नाही तर करून दाखवणारे असतात. मी तर असा आहे, मी तर तसा आहे, अशा फुशारक्या मारणारे लोक आपण आजूबाजूला नेहमीच पाहतो. पण समजदार लोक शांत राहून आपले काम करत असतात आणि त्यांचे काम, त्यांची ओळख जगाला सांगते. ते बोलून नाही तर करून दाखवण्यात विश्वास ठेवतात, कारण त्यांना माहीत असतं की लोक ऐकतात कमी आणि बघतात जास्त. समजदार लोकांना माहीत असतं की आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत. कुठल्याही गोष्टीचा प्रोपगंडा हे करत नाहीत. आपले सिक्रेट्स कधीच सांगत नाहीत. आपले दुःख कधीच चेहऱ्यावर दिसू देत नाहीत. चेहऱ्यावर नेहमी एक स्माईल ठेवतात. पुढचा मुद्दा आहे की समजदार लोक रडगाणं गात बसत नाहीत. ही लोक कधीही आपल्या उणिवा सांगत नाहीत आणि आपला बडेजावही सांगत नाहीत. प्रायव्हेट महत्त्वपूर्ण सिक्रेट गोष्टींना, दुःखांना इतरांना सांगून चघळत बसत नाहीत. त्यांना माहीत असतं की मी जर ओपन बुक झालो तर लोकांना सगळं सांगत बसलो तर लोक वाचण्याऐवजी पानं फाडण्यात जास्त इंटरेस्ट दाखवतात. कधीही इतरांकडे रडगाणं गात नाहीत की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, कारण त्यांना माहीत असतं की जगात असा कोण आहे की ज्याला दुःख नाही. मग आपण आपलं दुःख इतरांपुढे मांडून आपण अजून त्यांनाही दुःखी का करावं. आपल्याला नेहमी वाटत असतं की ग्रास इज एव्हरग्रीन दॅन अदर साईड, पण तसं नाही. जगात असा कोण आहे जो परिपूर्ण आणि सर्वच दृष्टीने सुखी आहे? कुणीही नाही. मग आपण इतरांकडे आपली दुःख आणि रडगाणं सांगत बसावं, त्याने काय होणार आहे बरं? काहीच नाही. उलट समोरचाच व्यक्ती कधीतरी त्याच्या फायद्यासाठी तुम्हाला गोत्यात आणू शकतो आणि 70% लोक या कानाने ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देतात आणि 20% लोक मनातून आनंदून जातात की वा 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 वा, एन्जॉय करतात ते की वा काय मस्त झालं, याचं बरं झालं, याला असंच पाहिजे. 9% लोक मनातल्या मनात समाधान मानतात की बरं मस्त झालं, असंच पाहिजे, तू ह्याच लायकीचा आहेस. आणि फक्त 1% लोकच ह्याला आपल्या दुःखाशी रिलेट करून दुःख समजून घेतात. म्हणून समजदार व्यक्ती कोणापुढेही आपलं रडगाणं, आपलं दुःख सांगत नाहीत. उलट नेहमी आनंदी राहतात. समोरच्यांसोबत आनंद शेअर करतात. त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणतात. पुढचा मुद्दा आहे की आपल्या भावभावनांवर नियंत्रण ठेवतात. वाद टाळतात. कोणासमोरही आपल्या चेहऱ्यावर आपले इमोशन्स ते दाखवतच नाहीत. समजदार व्यक्ती त्रस्त असले, टेन्शनमध्ये असले, रागात असले, उदास असले, द्विधा मनस्थितीत असले, पण तरी चेहऱ्यावर मात्र त्यातलं काहीही ते दिसू देणार नाहीत. ते लपवण्यात पारंगत असतात. राग हा माणसाचा शत्रू आहे आणि त्या रागावर नियंत्रण करण्यासाठीची शक्ती कोणती असेल तर ती मौन बाळगणे, शांत राहणे. समजदार लोक रागात मौन बाळगतात, कारण त्यांना माहीत असतं की रागात बोललेले शब्द कायम लक्षात राहतात आणि मन तर शांत होतं, पण समोरच्याचे मन गढूळ करून टाकतो. बोललेले शब्द बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे असतात. एकदा गेले म्हणजे गेले, परत फिरवता येत नाहीत. म्हणून इतकं काय रागवायचं किंवा दुःखी होऊन स्वतःला त्रस्त, त्यापेक्षा शांत राहिलेलं बरं, मौन बाळगलेलं बरं. तर असा विचार ह्या व्यक्ती करतात आणि म्हणजेच ह्या व्यक्ती आपल्या इमोशन्सला, आपल्या रागाला एकदम रिॲक्ट करत नाही, तर ते रिस्पॉन्स देतात. स्माईल, प्रॉब्लेम सॉल्व, सायलेन्स, प्रॉब्लेम अव्हॉइड. आशा करते व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.